नमस्कार सेविकाताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका वेळोदे भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। भगिनींनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तुमच्यासमोर जे प्रश्न पडलेले आहेत, जो 20.5 हा अपडेट आला आणि ह्या अपडेट नंतर आपल्याला कुटुंब सर्वेक्षण हे जे ज्याच्यामध्ये बदल आला, ते याच्यामध्ये आपल्या बऱ्याच साऱ्या भगिनींना खूप साऱ्या अडचणी येत आहेत, खूप सारे मनामध्ये खूप डाउट्स आहेत। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळे क्लिअर करणार आहेत। ते कसं करावं याची व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेली आहे। पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कुटुंब सर्वेक्षण कोणाचं करायचं, कोणाला कुटुंब प्रमुख ठेवायचं, हे सगळी माहिती मी सांगत आहे। तर ती व्यवस्थित आहे का आणि त्या पद्धतीने करा। जरी काही भगिनींच्या मनामध्ये अशी अडचण असेल की आपल्याला कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण नाही, अगदी तुमचं म्हणणं बरोबर आहे। काहींचं म्हणणं आहे की आपल्याला परीक्षक मॅडम सांगतील, तर हे देखील बरोबर आहे। परंतु भगिनींनो, प्रशिक्षण हे कोणालाच नाही, म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी सांगत असते आणि ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलच्या माध्यमातून कुठलीही चुकीची गोष्ट तुम्हाला सांगितली जाणार नाही। त्याच्यामुळे विश्वास ठेवा आणि काम करा, कारण की 40% भगिनींचं सर्वेक्षण हे झालेलं आहे। तर त्याच्यातील पहिला मुद्दा, जे आपल्याला सर्वेक्षण कोणाचं करायचं आहे ते आधी ऐकून घ्या। तर बघा भगिनींनो, आपले ICDSचे लाभार्थी घटक एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत जे आपले लाभार्थी घटक आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती की गरोदर, स्तनदा आणि 0 ते 6 वर्ष वयोगटातील आपले लाभार्थी आणि आपले किशोरवयीन मुलं नसतात, परंतु आपल्याला किशोरवयीन मुलं आणि मुली म्हणजे ज्या कुटुंबामध्ये आपल्याला म्हणजे साधारणतः 0 ते 18 वर्ष वयोगटातील जे लाभार्थी आहेत, तर हे सगळे आपल्याला कुटुंब सर्वेक्षणमध्ये टाकायचं आहे। आपल्या बऱ्याच जणांच्या मनामध्ये होतं की आजी आजोबा, सासू सासरे, सून, तर तिथं ते नातं नाही, ते रिलेशन नाही त्या मॉड्यूलमध्ये। तर त्याच्यामुळे भगिनींनो, सगळ्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपला जो लाभार्थी घटक आहे, तर आपल्याला लाभार्थी घटकच आपल्याला सर्वेक्षणामध्ये समाविष्ट करायचा आहे। किंवा योग्य जोडपी देखील तुम्ही घेऊ शकतात, म्हणजे भविष्यामध्ये ती माता गरोदर असणार आहे, म्हणून योग्य जोडपी, चालूच लग्न झालेले यांना पण घ्यायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला कुटुंब प्रमुख ही महिलाच ठेवायची, माताच ठेवायची। त्याच्यामुळे सगळ्यांनी कुटुंब प्रमुख ही महिलाच ठेवा आणि त्याच्यामध्ये तिचे 2 मुलं असतील, 2 मुली असतील, असं काही जे असतील 18 वर्ष वयोगटापर्यंत जे मुलं मुली असतील त्यांचा त्या कुटुंबामध्ये समावेश करा। पतीचा म्हणजे त्या मुलांच्या वडिलांचा समावेश करा। मग तिथं आजी आजोबा यांना नाही घेतलं तरी चालणार आहे। त्याच्यामुळे आता जो अपडेट आलेला आहे, त्या अपडेटनुसार आपण कुटुंब सर्वेक्षण करत असताना आपल्याला 2 गोष्टींची काळजी घ्यायची। सर्वप्रथम आपण महिला कुटुंब प्रमुख ठेवायचा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जे लाभार्थी आहेत, आपले लाभार्थींचे कुटुंब नोंदवायचे आहेत। 0 ते 18 वर्ष वयोगटातील जेवढे मुलं मुली ज्या कुटुंबात आहेत, अशा कुटुंबांचाच आपल्याला समावेश आता सध्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या सर्वेक्षणमध्ये समावेश करून घ्यायचा आहे। असे कुटुंब जर तुमच्याकडे, असे रेग्युलर कुटुंब जर 150च्या वर असतील, तर हे कुटुंब तुमचे 100-80च्या आसपास येऊ शकतात। त्याच्यामुळे 40% भगिनींचा सर्वेक्षण हे पूर्ण झालेलं आहे। उर्वरित 60% भगिनींनी देखील आपल्याला सर्वेक्षण हे करावंच लागणार आहे। आपल्याला आता कार्यालयामार्फत डेडलाईन्स देखील येतील। आपल्या मनामध्ये खूप अडचणी आहेत, पण भगिनींनो, ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर मी तो व्हिडिओ केलेला आहे की माताच कुटुंब प्रमुख आणि कशा पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे, कशा पद्धतीने अगदी सुसूत्रित पद्धतीने सांगितलेला आहे। तो व्हिडिओ पहा आणि 100% सर्वेक्षण आपल्याला 100% म्हणजे जेवढे आपले लाभार्थी घटक आहेत तेवढ्यांना सोडून आपल्याला कुठलंही करायचं नाही आहे। आणि जे तुमच्या मनामध्ये अडचणी असतील, समस्या असतील, तर नक्कीच सांगत चला। आणि खूप साऱ्या अडचणी येत आहेत, मला माहिती आहे की नवीन गरोदर नोंदणी होत नाही आहे, मुलं नोंदणी होत नाही आहे, तर ह्या साऱ्या समस्या खूप साऱ्या पूर्ण महाराष्ट्रभरातील भगिनींना येत आहेत। तर या समस्येसाठी देखील लवकरच अपडेट येणार आहे आणि त्याच्यात आपल्या सगळ्या समस्या ह्या दूर नक्कीच होतील। पण त्याच्यासाठी भगिनींना आपल्याला वाट बघावी लागेल, कारण की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन हे पूर्ण भारतभरामधलं जाडं आहे किंवा मोठी ॲप्लिकेशन आहे। तिला रन करायला किंवा तिला ऑप्टिमाइज करायला वेळ लागत असतो, त्याच्यामुळे ह्या त्रुटी येत आहेत। त्याच्यामुळे मी नोंदणी करते, माझे लाभार्थी येऊन जातात, पण बऱ्याच जणींचे असं आहे की ते येत नाहीत। मी मान्य करते की खरोखर ती अडचण आहे, पण त्याच्यासाठी सध्या आपल्याकडे कुठलाही उपाय नाही। पण आपण एक करू शकतो की आपण आता वाट पाहण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही। परंतु मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी सांगते, तसे पण उपाय करून बघा। नाहीच झालं तर मग आपल्याला जे अपडेट येणार आहे त्याची वाट बघावी लागणार आहे। आणि येणारे वेगवेगळे अपडेट तुमच्यासाठी खूप डोकेदुखी असणार आहे, हे देखील मला माहिती आहे, परंतु मी माझ्या परीने तुम्हाला अपडेट समजून सांगण्याचा प्रयत्न करते। तुम्हाला वाटतंय का ह्या व्हिडिओची गरज होती का? तर तुम्हाला जर असं वाटत असेल तर नक्कीच कमेंट करा। याच्यानंतर मी तुम्हाला बऱ्याचदा सांगून झालं की ज्या मुलांच्या आजी आजोबांजवळ जे मुलं आहेत,
तर त्यांच्यासाठी कसं रजिस्ट्रेशन करायचं हा व्हिडिओ मी नक्कीच करणार, पण माझा सेटअपचा प्रॉब्लेम असल्यामुळे तो व्हिडिओ मी नक्कीच करत नाही आहे, कारण की त्याला थोडा वेळ लागणार आहे, खूप मोठं सविस्तर, आणि व्हिडिओ छोटे छोटे मी करत असते. या हिशोबाने आपण समजून घ्या. तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच नोंदवा. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.